नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी स्वप्नील खोडे आजच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कॅप राऊंड संदर्भात माहिती घेणार आहोत. नुकताच MST CETचा रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे. त्यामध्ये PCM आणि PCB ग्रुप या दोन्ही ग्रुपचा रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे. आणि त्यानंतर सगळ्या विद्यार्थ्यांना व पालकांना उत्सुकता आहे ती इंजिनिअरिंग, फार्मसी आणि BSc ॲग्री रिलेटेड ॲडमिशन संदर्भात. तर ह्या ज्या ॲडमिशन प्रोसिजर आहेत त्या राबवल्या जातात गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल मार्फत. आणि नुकतंच रजिस्ट्रेशन जे आहे कॅप राऊंड साठी हे चालू झालेलं आहे. त्याबद्दल एंटायर शेड्यूल हे आपण इथे डिस्कस करणार आहोत. हाच आजच्या आपल्या व्हिडिओचा हा टॉपिक आहे. आणि थोडक्यात मी तुम्हाला रजिस्ट्रेशन संदर्भात पण माहिती देणार आहे की कशा पद्धतीने रजिस्ट्रेशन तुम्हाला करायचं आहे. ओके, तर सर्वप्रथम आपण बघूया की तुम्हाला कुठे हे रजिस्ट्रेशन करायला भेटेल किंवा कुठे कुठे करावं लागेल. तर सर्वप्रथम तुम्हाला यायचं आहे CETcell.mahacet.org या वेबसाईटवर. या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचा एक इंटरफेस दिसेल. त्यामध्ये तुम्हाला ऍडमिशन पोर्टल फॉर अकॅडमिक इयर 2025-2026 असं दिसेल. यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आणि त्यानंतर कॅप 2025-26 अशा पद्धतीचा इंटरफेस तुम्हाला दिसेल. त्यामध्ये तुम्हाला अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस ज्याच्यासाठी तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं आहे. मोस्ट ऑफ द स्टुडंट जे इन्क्वायरी करत आहेत त्यामध्ये त्यांना BE आणि BTech या कोर्सेससाठी ऍडमिशन घ्यायचं आहे, बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग. क्लिअर. तर त्यामध्ये तुम्हाला अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस BE BTech यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा पद्धतीचा इंटरफेस तुम्हाला दिसेल. त्याच्यामध्ये तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन किंवा ऑलरेडी रजिस्टर अशा पद्धतीचे तुम्हाला ऑप्शन्स दिसतील. आणि नवीन विद्यार्थी असेल किंवा ज्यांनी CET दिली असेल तरी सुद्धा तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन वर क्लिक करायचं आहे. आणि त्याआधी आपण बघूया की एंटायर शेड्यूल जे CET सेलनी आपल्याला दिलेलं आहे रजिस्ट्रेशन करण्यासाठी त्याबद्दलच्या डेट्स काय आहेत. तर इथे क्लिक हिअर फॉर एंटायर शेड्यूल. तिथे तुम्हाला पूर्ण शेड्यूल जे आहे CET सेलचं ते तुम्हाला इथे दिसून पडेल. तर सिरियल नंबर मध्ये सगळ्यात पहिली ऍक्टिव्हिटी जी आहे तुमची ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ अप्लिकेशन अँड अपलोडिंग ऑफ रिक्वायर्ड डॉक्युमेंट बाय द कॅन्डिडेट फॉर द ऍडमिशन ऑन वेबसाईट. तर त्यामध्ये ही जी डेट आहे, फर्स्ट डेट जी आहे ती 28 जून टू लास्ट डेट जी आहे ती 8 जुलै पर्यंत तुम्हाला रजिस्ट्रेशन करता येणार आहे. या डेटच्या आतमध्येच तुम्ही रजिस्ट्रेशन करून घ्या. त्यानंतर तुम्हाला व्हेरिफिकेशन करायचं आहे. हे व्हेरिफिकेशन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुम्ही दोन पद्धतीने करू शकता. एक आहे ऑनलाईन आणि त्याला म्हणतो आपण ई स्क्रुनिटी, आणि दुसरं जे आहे ऑफलाईन जे आहे त्याला म्हणतो आपण फिजिकल स्क्रुनिटी मोड. शक्यतोवर मी मुलांना पर्सनली ऍडवाइस करतो आहे की तुम्ही जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही ऑफलाईन मोड सिलेक्ट करा, फिजिकल स्क्रुनिटीला प्रेफरन्स द्या. त्यामध्ये तुम्हाला एक जे काय FC सेंटर असतील रिस्पेक्टिव्ह डिस्ट्रिक्ट मधले तिथे तुम्हाला जाऊन तुमचं डॉक्युमेंट व्हेरीफाय करून घ्यायचं आहे आणि त्यांच्याकडनं एक एक्नॉलेजमेंट लेटर भेटेल ते तुम्हाला व्यवस्थित ठेवायचं आहे. पुढच्या कॅप राऊंड साठी ते तुम्हाला कामी येणार किंवा मग ऍडमिशन प्रोसेस मध्ये तुम्हाला कामी येणार कुठे. तर ही जी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची जी प्रोसेस आहे ऑनलाईन किंवा ऑफलाईन याची जी डेट आहे ती आहे 30 जून टू 9 जुलै. यामध्ये हे तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करणं गरजेचं आहे. 9 जुलैच्या आधी शक्यतोवर मुलांनी व्हेरिफिकेशन करून घ्या अशी क्लिअर तुम्ही करून घ्या शक्यतोवर 9 जुलैच्या आधी. त्याच्यानंतर जी डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे ती प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट तुम्हाला 12 जुलैला दिसेल याच वेबसाईटवर. आणि त्याच्यानंतर यामध्ये जर कोणाला काही ऑब्जेक्शन असतील तर ग्रीव्हन्स पिरियड दिलेला आहे 13 जुलै टू 15 जुलै. यामध्ये तुम्हाला काही ऑब्जेक्शन असेल तर तुम्ही रेज करू शकता याच वेबसाईटवर तुमच्या लॉग इन थ्रू. आणि त्यानंतर ग्रीव्हन्स पिरियड नंतर फायनल जी मेरिट लिस्ट आहे ती डिस्प्ले होणार 17 जुलैला. आणि यानंतर तुम्हाला एक स्टेट मेरिट लिस्ट नंबर भेटणार. तुमच्या कॅटेगरीचा एक तुमचा पर्सनल वेगळा नंबर असेल. तुमचा ओव्हरऑल जो रँक असेल महाराष्ट्रामध्ये तो एक तुम्हाला एक स्टेट मेरिट लिस्ट नंबर इथे भेटेल. आणि त्याच्यानंतर इथून पुढे तुमची कॅप राऊंडची जी आहे ती सुरुवात होणार आहे 17 जुलै नंतर. तुमचा कॅप राऊंड म्हणजे कॅप राऊंड 1 साठी ऑप्शन फॉर्म भरावे लागणार तुम्हाला. तर ऑप्शन फॉर्म कसे भरायचे यामध्ये बघा, याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती देतो की ऑप्शन फॉर्म भरतेवेळी या वर्षी तुम्हाला तसं तर CET सेल मार्फत यावर्षी 4 राऊंड होणार आहेत. या 4 राऊंड मध्ये तुम्हाला सर्वप्रथम पहिल्या राऊंडला जे तुम्ही ऑप्शन फॉर्म भरणार आहे तुम्ही 50 भरणार, 60 भरणार, अप टू 300 पर्यंत तुम्ही ऑप्शन भरू शकता. तर जर सपोज तुम्हाला फर्स्ट राऊंड मध्येच पहिल्याच ऑप्शन मधलं जे कॉलेज आहे ते जर तुम्हाला अलॉट झालं तर ते तुम्हाला बाय डिफॉल्ट ते फ्रीज होणार आहे. ते तुम्हाला सेकंड राऊंड मध्ये तुम्हाला जाता येणार नाहीये.
याची विद्यार्थ्यांनी विशेषतः दखल घ्यावी. त्याच्यानंतर जे यावर्षीचे नियम बदललेले आहेत त्यामध्ये जर कॅप राऊंड 2 मध्ये तुम्ही गेले 2 मध्ये गेल्यानंतर सुद्धा तुम्हाला जे तुम्ही प्रेफरन्स दिलेले आहे त्या प्रेफरन्स मध्ये पहिल्या 3 ऑप्शन मधलं जर तुम्हाला कुठलं कॉलेज अलॉट झालं तर ते ऑटो फ्रीज होणार आहेत. याचा अर्थ असा की तुम्हाला पुढच्या राऊंडला जाता येणार नाही. त्यामुळे पहिले जे 6 ऑप्शन आहे ते विद्यार्थ्यांनी व्यवस्थित भरायचे आहे. त्यानंतर लास्ट राऊंड मध्ये कॅप राऊंड 3 मध्ये तुमचे जे आहेत पहिले 6 ऑप्शन जे तुम्ही भरलेले आहेत त्या पैकी जर कुठलं एक कॉलेज तुम्हाला कॅप राऊंड 3 नंतर अलॉट झालेलं असेल तर ते ऑटो फ्रीज होणार आहेत. म्हणजे ते तुम्हाला तिथे जाऊन ऍडमिशन घेणं कंपल्सरी असणार. क्लिअर. परत एकदा मी सांगतो आहे कॅप राऊंड 1 मध्ये जर तुम्हाला पहिल्याच राऊंड मध्ये जे तुम्ही पहिलं ऑप्शन टाकलेलं आहे ते जर तुम्हाला अलॉट झालं तर ते ऑटो फ्रीज होणार किंवा सेकंड ऑप्शन जर लागलं तर ऑटो फ्रीज होणार नाही. तुम्ही बेटरमेंट साठी जाऊ शकता, सेकंड राऊंडला ऑप्शन फॉर्म भरू शकता. यानंतर जर तुम्हाला सेकंड राऊंडला तुम्ही गेले आहात, ओके, बेटरमेंट करून गेलेले आहात किंवा तुम्हाला कुठलेही कॉलेज लागलं नसेल आणि त्यामुळे तुम्ही सेकंड राऊंडला आलेले असाल. सेकंड राऊंडला आल्यानंतर तुम्ही जे ऑप्शन फॉर्म भरलेले आहेत, ओके, त्यामध्ये पहिले जे 3 प्रेफरन्स आहेत तुमचे ते जर तुम्हाला लागलेत, ते जर तुम्हाला अलॉट झालेत पहिले 3 प्रेफरन्स तर ते बाय डिफॉल्ट ऑटो फ्रीज होणार. याचा अर्थ असा की तुम्हाला पुढच्या राऊंडला जाता येणार नाही. त्याच्यानंतर जर तुम्हाला 3 ऑप्शन पैकी कुठलं चौथं ऑप्शन लागलं असेल, 7th ऑप्शन लागलं असेल तर तुम्ही बेटरमेंट करून नेक्स्ट राऊंडला जाऊ शकता. पण कॅप राऊंड 3 मध्ये या वर्षी पहिल्या 6 मधलं जर तुम्हाला एखादं कॉलेज लागलं तर ते बाय डिफॉल्ट फ्रीज होणार आहे. त्यामुळे तुमचे पहिले 6 कॉलेज जे आहेत ते व्यवस्थित तुम्हाला प्रॉपर व्हेरीफाय करायचे आहेत. शक्यतो चांगल्यातल्या चांगले कॉलेज तुम्ही ते सिलेक्ट करू शकता. आणि 6 नंतर जे आहेत ते तुम्हाला तुमच्या पर्सेंटाईल नुसार तुम्ही जे आहे ते कॉलेज तुम्ही बघून तिथे सिलेक्ट करू शकता. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं आहे तुमची प्रॉपर जी आहे कॉलेजची लिस्ट तुम्ही व्यवस्थित कॅप राऊंडच्या जे मागचे जे कट ऑफ आहेत त्यावरनं थोडासा स्टडी करून स्वतःहून बनवू शकता. स्वतःचा एक स्टेट मेरिट लिस्ट आल्यानंतर तुम्हाला सुद्धा आयडिया येऊन जाईल आणि सध्या तुमच्या पर्सेंटाईल आणि मागच्या वर्षीच्या कट ऑफ वरनं सुद्धा तुम्हाला आयडिया येऊन जाईल की आपला साधारण कुठल्या कॉलेजला आपला नंबर लागू शकतो. त्या पद्धतीने तुम्ही तुमची एक कॉलेजची लिस्ट स्वतःहून बनवू शकता आणि युट्यूबवर सुद्धा भरपूर सारे व्हिडिओ अवेलेबल आहेत त्याची सुद्धा तुम्ही एकदा रेफरन्स घेऊ शकता. आणि माझं असं म्हणणं आहे की पहिले जे 6 कॉलेजेस आहेत ते तुम्ही व्यवस्थित भरायचे आहेत कारण त्यापैकी एक जरी कॉलेज तुमचं जर तुम्हाला लागलं शक्यतो फर्स्ट राऊंडला जर लागलं तर ते फर्स्ट ऑप्शन तर ऑटो फ्रीज होणार. ओके, सेकंड राऊंड मध्ये पहिल्या 3 मधलं जर कुठलं लागलं तर ते ऑटो फ्रीज होणार आणि थर्ड राऊंड मध्ये पहिल्या 6 मधलं जर कुठलं लागलं ते ऑटो फ्रीज होणार. त्यामुळे या ऑप्शन बद्दल तुम्हाला व्यवस्थित माहिती असणं गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर ह्या ज्या प्रोसेस आहेत त्यानंतर हे जे आहेत रिस्पेक्टिव्ह तुम्ही ARC ला जाऊन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून ते ऍडमिशन तुम्ही फिक्स करू शकता. आणि ही जी रजिस्ट्रेशनची प्रोसेस आहे ही अतिशय सोपी आहे. त्यामध्ये तुम्हाला आता थोडक्यात एक मी रजिस्ट्रेशनची तुम्हाला माहिती देतो आहे. रजिस्ट्रेशनसाठी तुम्हाला परत इथे BE BTechलाच येणे आहे आणि इथं जाऊन तुम्हाला इथे न्यू रजिस्ट्रेशन वर क्लिक करणे आहे. आणि न्यू रजिस्ट्रेशन मध्ये तुमच्याकडे एक मेल आयडी असेल. न्यू रजिस्ट्रेशन तुमचा जो काही मेल आयडी तुम्ही CET सेलला वापरला असेल तोच मेल आयडी आणि पासवर्ड यूज करून तुम्ही इथे रजिस्ट्रेशन करू शकता. आणि रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला तुमचे जे काही आहेत डॉक्युमेंट आणि क्वालिफिकेशन डिटेल्स ते रिस्पेक्टिव्ह डिटेल्स तुम्हाला भरून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. एवढंच फक्त प्रोसेस तुम्हाला करायची आहे. आणि त्यानंतर तुम्ही या FC ला जाऊन तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय करून घ्यायचे आहेत. म्हणजे ऑफलाईन स्क्रुनिटी तुम्ही सिलेक्ट करा, तिथे जाऊन तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय करून घ्या. अशा पद्धतीने रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. ठीक आहे.